आरपीआय तर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आरपीआय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली। यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या केल्या। यावेळी आरपीआय अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी मराठ्यांना जरूर आरक्षण द्यावं, परंतु मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावू नये या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या। रामदास आठवले साहेबांच्या आदेशाने उभ्या महाराष्ट्रभर जे सुशिक्षित बेरोजगार असतील, मागासवर्गीय असतील, यांच्या संदर्भात जे कर्ज प्रकरण आहेत, ते महात्मा फुलेचं असेल, अण्णाभाऊ साठेंचं असेल, आझाद मौलाना असतील, वसंतराव नाईकांचे जे प्रकरण असतील विविध महामंडळाचे, जशी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली तशी ह्या बेरोजगारांना सुद्धा कर्जमुक्त करण्यात यावी ही प्रमुख आमची मागणी। त्यानंतर 2011च्या पूर्वीच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना अजून स्लम घोषित न करता, नागरी सुविधा न देता, जिथं आमच्या एकलारा सामनगाव ठिकाणी समजा त्यांनी इलेक्शनचे फॉर्म भरले तर अतिक्रमित म्हणून त्यांचे फॉर्म सुद्धा रद्द करण्यात आले। कोणत्याही मीटरचं रिडिंग घ्यायचं नाही, कोणत्याही पद्धतीची चर्चा करायची नाही, भरमसाठ बिल द्यायचं आणि आणागोंदी कारभार करायचा। शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तुम्हाला कर्ज प्रकरण सुरू केलं, पण ते कर्ज प्रकरण देताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा व्याज आकारलं जातं। अशा एक नव्हे अनेक मागण्या आहेत। सर्वात महत्त्वाची मागणी की सच्चर कमिटीचा अहवालाची अंमलबजावणी करावी। त्यापेक्षा महत्त्वाची मागणी आहे की मराठा समाज, आमचा बहुजन समाज मराठा आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु मागासवर्गीय अल्पसंख्याकच्या कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता झोपडपट्टीच्या, बेरोजगारीच्या, महिला मंडळाच्या अशा अनेक प्रश्नांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या बाबत हा रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या आदेशानं आणि नाशिक जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकरांच्या उपस्थितीत प्रत्येक निरीक्षक प्रत्येक तालुक्यात त्यांनी पाठवले। काकासाहेब सुद्धा उपस्थित आहे। सर्वांच्या वतीनं, सर्व आघाडीच्या वतीनं हा आंदोलनाचा मोठा निर्णय होता। आज होतो ना, भविष्य होतं, तीव्र आंदोलन होतं, परंतु आम्हाला अधिकाऱ्यांनी विनंती केली की 144 लागू आहे, आपण 1000 10,000 तुमची शक्ती, आम्हाला माहिती रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे। आमची विनंती आहे की कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात आपण निदर्शने करावे। आमच्या आंदोलनाचा अजेंडा मोठा होता, परंतु आम्ही समजुतीने फक्त निवेदन दिले, असंही लोंढे म्हणाले। यावेळी हा मोर्चा नाशिक रोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा असा काढण्यात आला। यावेळी महसूल पोलीस आयुक्त महेश झगडे यांना निवेदन देण्यात आले।